राज्यातल्या होतकरू युवकांसाठी दिलासादायक बातमी आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्र शासनाची पीएम सेतू योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे कौशल्य प्रशिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी अधिक सुलभ होणार आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या पीएम सेतू प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेमुळे प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना आधुनिक कौशल्ये, उद्योगाभिमुख शिक्षण आणि रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत। पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे। पुढील टप्प्यात राज्यातील अन्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचाही यात समावेश करण्यात येणार आहे। पीएम सेतू योजनेमुळे युवकांचं कौशल्यवर्धन होऊन रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण होणार असून बेरोजगारी कमी करण्यासही मोठी मदत होणार आहे। याशिवाय विविध शासकीय उपक्रमांसाठी भाडेपट्टा कालावधी 30 वर्षांवरून 49 वर्षांपर्यंत करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली। यापूर्वी 30 वर्षाची भाडेपट्टा लीज द्यायचो। 30 वर्षाची लीजची मुदत होती, पण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 30 वर्षाऐवजी 49 वर्षाकरता आता आपल्याला शासकीय कामाकरता लीज देता येईल। हे जे 49 वर्ष करतो आहे हे शासकीय त्या ठिकाणी जे उपक्रम आहे त्याकरता आहे आणि मग 49 वर्ष झाल्यानंतर पुन्हा 49 वर्ष याची पुन्हा मुदत वाढवता येईल। हा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला। केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचीही बावनकुळेंनी माहिती दिली। या राज्यामध्ये एनिमी प्रॉपर्टी आहे, म्हणजे या ठिकाणी जे विदेशी लोकांच्या एनिमी प्रॉपर्टी, पाकिस्तानच्या वगैरे जे आपले शत्रू देश आहेत त्यांच्या प्रॉपर्टी जवळपास 428 प्रॉपर्टी आहे महाराष्ट्रामध्ये। त्या आता केंद्र सरकार या सर्व प्रॉपर्टीचा जो लिलाव करतं, या लिलावाला केंद्र सरकारने स्टॅम्प ड्युटी नको असं म्हटलेलं आहे। कारण केंद्र सरकार या एनिमी प्रॉपर्टीचा लिलाव करणार असताना स्टॅम्प ड्युटीमुळे काही त्या ठिकाणी लिलावामध्ये अडचणी तयार होतात आणि त्यामुळं या एनिमी प्रॉपर्टीची केंद्र सरकार जेव्हा लिलाव करेल तेव्हा मात्र स्टॅम्प ड्युटी लागणार नाही, असाही निर्णय मंत्रिमंडळाने केला आहे।